पुंडलिक आणि श्री विठ्ठलाची कथा ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पाया मानली जाते. विठ्ठल पंढरपुरात विटेवर का उभा आहे यामागील ही अत्यंत भावूक आणि सुंदर कथा आहे. बघूयात, ऐकूयात ही कथा. पुंडलिक हा चंद्रभागा नदीच्या तीरावर म्हणजे सध्याचे पंढरपूर येथे आईवडिलांसोबत राहत होता. सुरुवातीला पुंडलिक हा एक चांगला मुलगा नव्हता. लग्नानंतर तो आपल्या पत्नीच्या प्रभावाखाली आला आणि त्याने आपल्या वृद्ध आईवडिलांना अतिशय वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. तो आईवडिलांकडून घरची सगळी कष्टाची कामे करून घ्यायचा आणि त्यांचा सतत अपमान करायचा. एकदा पुंडलिकाने आपल्या पत्नीसोबत काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. त्याचे वृद्ध आईवडीलही त्यांच्यासोबत यात्रेला निघाले. यात्रेत पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून सुखाने चालले होते, तर त्याचे वृद्ध आईवडील पायी चालून थकून गेले होते. तरीही पुंडलिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. यात्रेच्या दरम्यान ते सर्वजण कुकुटस्वामी नावाच्या एका महान ऋषींच्या आश्रमात मुक्कामासाठी थांबले. तिथे पुंडलिकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. रात्रीच्या वेळी सर्वांना झोप लागल्यावर पुंडलिकाला जाग आली. त्याने पाहिले की अत्यंत मलिन आणि मळकट कपडे घातलेल्या 3 स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी ऋषींच्या आश्रमाची साफसफाई केली, अंगण झाडले आणि पाणी भरले. हे काम संपवून जेव्हा त्या बाहेर निघाल्या तेव्हा त्यांचे रूप पूर्णपणे बदलले होते. त्यांचे कपडे शुभ्र झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज आले होते. पुंडलिक हे सर्व आश्चर्यचकित होऊन पाहत होता. त्याने पुढे होऊन त्या स्त्रियांना विचारले, तुम्ही कोण आहात आणि इथे आल्यावर तुमचे रूप असे दैवी कसे झाले? त्यावर त्या स्त्रियांनी सांगितले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जगातील लोक त्यांच्या पापांचे क्षालन करण्यासाठी आमच्यात स्नान करतात, ज्यामुळे आम्ही मलिन होतो. पण कुकुटस्वामी हे अत्यंत थोर ऋषी आहेत, जे आपल्या आईवडिलांची निस्सीम सेवा करतात. त्यांच्या आश्रमाची सेवा केल्यामुळे आमची सर्व पापे धुवून जातात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. त्या स्त्रियांनी पुढे पुंडलिकाला म्हटले की तू तर तुझ्या जिवंत आईवडिलांना त्रास देतोस, त्यामुळे तू खूप मोठा पापी आहेस. नद्यांचे ते शब्द ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली आणि पश्चाताप झाला. त्याने काशीला जाण्याचा बेत रद्द केला आणि आईवडिलांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागितली. त्यानंतर तो आपल्या आईवडिलांना घेऊन घरी परत आला. त्याने स्वतःला पूर्णपणे आईवडिलांच्या सेवेत वाहून घेतले. तो त्यांची इतकी मनोभावे सेवा करू लागला की त्याच्या या निस्सीम भक्तीने थेट वैकुंठातील भगवान विष्णू प्रसन्न झाले. पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती पाहून भगवान विष्णू स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या दारापाशी आले. भगवान दारात उभे राहिले आणि त्यांनी पुंडलिकाला हाक मारली, पुंडलिका, मी तुझी सेवा पाहून प्रसन्न झालो आहो. मी तुला दर्शन द्यायला आलो आहो. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत होता व त्यांना झोपवत होता. आईवडिलांची सेवा अर्धवट सोडून उठणे त्याला योग्य वाटले नाही. देव दारात उभे आहेत हे माहीत असूनही त्याने कर्तव्याला प्राधान्य दिले. त्याने देवाकडे न पाहताच जवळच पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, देवा, माझे आईवडील अजून झोपलेले नाहीत. त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहून माझी प्रतीक्षा करा. भगवान विष्णूंना पुंडलिकाचा आपल्या आईवडिलांबद्दलचा हा आदर आणि निष्ठा पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांनी हसतमुखाने त्या विटेवर आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि ते तिथे उभे राहिले. जेव्हा पुंडलिकाने आईवडिलांची सेवा पूर्ण केली तेव्हा तो बाहेर आला आणि त्याने देवाच्या चरणांवर डोके ठेवले. देवाने त्याला वर मागण्यास सांगितले. पुंडलिकाने देवाकडे एकच वर मागितला, हे देवा, तुम्ही याच रूपात, याच विटेवर युगानुयुगे इथेच राहावे आणि तुमच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे कल्याण करावे. देवाने पुंडलिकाची ही इच्छा मान्य केली. तेव्हापासून भगवान विष्णू, विठ्ठल, विटेवर उभा असणारा तो विठ्ठल या रूपात पंढरपुरात उभे आहेत. म्हणूनच वारकरी संप्रदायात विठ्ठलाच्या जयघोषाच्या आधी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणजेच
पुंडलिकाला वर देणारा हरिविठ्ठल असा पुंडलिकाचा जय जयकार केला जातो. यामुळेच आषाढी एकादशीला उपवास करून विठ्ठलाची म्हणजेच विष्णूंची भक्ती करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने वारकरी जमा होतात. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माझे असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.